सर्वांना सलाम. आजच्या सायंकाळच्या भक्तीला प्रार्थनापूर्वक सुरुवात करूया. या आपण प्रार्थना करू. आमच्या दयाळू मंदक्रोध दयामय परमेश्वर पित्या, या सायंकाळी पुन्हा एक वार आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. दिवसभरातल्या सर्व कामांमध्ये तू आपली कृपा अनुग्रह आम्हाला दिला. खरं तर प्रभू परमेश्वर पित्या, जावळ्याच्या रविवारपासून आम्ही या पवित्र सप्ताहामध्ये विविध गोष्टी पवित्र ग्रंथामधून समजून घेत आहोत. तुझ्या प्रिय दासाकडून ह्या सर्व गोष्टी घटनाक्रमाप्रमाणे देवबापा तू आम्हाला दाखवून देत आहेस म्हणून आम्ही आभार मानतो. आजच्या या सायंकाळी पुन्हा एक वार तुझी दया तुझी करुणा तू आम्हावरती नव्याने करावीस. आम्हाला चालवावंस, सहाय्य करावंस, पवित्र आत्म्याची मोकळीकता द्यावी. देवबापाची सुमधुर गीतं आम्ही तुझ्या गौरवासाठी क्वायरसोबत गाऊ. या गीत गायनासाठी क्वायरला शक्ती, बळ, कृपा आणि अनुग्रह आपल्या स्वर्गीय भांडारातून दे. त्याद्वारे आम्हाला नवा आशीर्वाद देऊन तुझ्यासमोर धूपाप्रमाणे आजची होणारी आराधना ही सुमधुर गीतं सादर होवत व या सर्वस्वाच्याद्वारे तुझा गौरव करून घे पित्या. येणाऱ्या सर्व प्रियजनांना सुखरूप मंदिरी आण. प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. मी सन्मान्य सर्व पाळक वर्गाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे येऊन बसावं. यासोबतच माझी क्वायरला विनंती असणार आहे की गीत गायनाची सेवा आपण करावी. हेलो 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 चेक हेलो 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 चेक हेलो हेलो. सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या सायंकालिक प्रार्थना सभेमध्ये आपण सर्व आपल्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताला स्मरूया आणि त्याची स्तुती आराधना आपण यावेळेला करणार आहोत. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा, जब तक जियू तेरी महिमा करता रहूं ए खुदा. सुंदर गीत आहे. आम्ही प्रभूच्या स्तुतीसाठी या ठिकाणी गात आहोत. सदा ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा, जब तक जियूं तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा. तेरी महिमा करता रहूं है खुदा. ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा. ये
जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। जब से है छुआ तूने मुझे, नई सांस से जैसे फिर से आ गए। जब से है थामा हाथ तेरा, बंद राहें जैसे फिर से खुल गई। तू ही प्रभु मेरे यीशु, तेरे सिवा न होगा कोई। जब से है छुआ तूने मुझे, नई सांस जैसे फिर से आ गई। जब से है थामा हाथ तेरा, बंद राह जैसे फिर से खुल गई। जब से है छुआ तूने मुझे, नई सांस जैसे फिर से आ गई। जब से है थामा हाथ तेरा, बंद राह जैसे फिर से खुल गई। तू ही प्रभु मेरे यीशु, तेरे सिवा न होगा कोई। तू ही प्रभु मेरे यीशु, तेरे सिवा न होगा कोई। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। जब भी पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने सुना। हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको महसूस किया। अब हो सन्ना तेरी खुदा, इस जिंदगी को तुझको दे दिया। पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने है सुना। हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको महसूस किया। जब भी पुकारा मैंने तुझे, मेरी हर दुआ को तूने है सुना। हर एक कदम पर साथ रहा, पास तुझको है महसूस किया। न हो सना तेरी खुदा, जिंदगी को तुझको दिया। अब हो सना तेरी खुदा, जिंदगी को तुझको दिया। ये जिंदगी तेरी महिमा गाती अब सदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे
सदा। जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा। जब तक जीऊं तेरी महिमा करता रहूं ऐ खुदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। ये जिंदगी तेरी महिमा गाती रहे अब सदा। यावेळेस आपण विजय संगीत गीत नंबर 166 काढणार आहोत. जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. गीत नंबर 166. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. परात पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान है जा प्रभुच्या हाती. देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. देह धराया लावी त्याला पतिताची प्रीती. अनन्य अमुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता. धरणीला स्वर्गता अर्पता, तयास विसरुनी व्यर्थ कशाला लोकी भटकावे. माय सोडूनी क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. माय सोडूनी क्षुधार्थ बाळे कोठे मी जावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने
सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे नित्य सुधा सोडूनी शुंठीला का स्वीकारावे सदा पाय येशूचे पुढे मन अन्य विषय नच सुचे मना मग जीवित नच हे रुचे तया विन द्राक्ष वेल तो शाखा त्यांची मी मजला ठावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे सेवावे करी नयनी बघावे चित्ताने गावे सेवावे करी नयनी बघावे प्रभू परमेश्वराची स्तुती असो या सुमधुर गीतांसाठी. आपल्या नियोजित वक्त्यांकडे देवाच्या पवित्र वचनाची ही सेवा देण्या अगोदर आपण प्रार्थना करणार आहोत. मी रेव्हरंड राजू मार्गे पाळसाहेब आपणाला विनंती करेन येणाऱ्या वचनासाठी आपण आरंभीची प्रार्थना करावी. त्यानंतर आपले नियोजित वक्ते वचनाची सेवा करतील. प्रार्थना करू. आजच्या संध्याकाळी पवित्र बापा, पुन्हा एकदा आम्ही तुला धन्यवाद देतो. गेल्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून तू आमची तुझ्या वचनाच्या द्वारे भेट घेत आहेस आणि या दुःख सणाच्या आठवड्यामध्ये खरोखर तू आम्हाला तुझ्या वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित करत आहे. आणि म्हणून आज पुन्हा एकदा तुझे दास पास्टर रेव्हरंड राजीव जयस्वाल यांना तुझ्या पवित्र हातामध्ये घे. आजच्या वचनाची सेवा आशीर्वादित कर आणि आम्हाला देखील तू स्पर्श कर. आज जे उपस्थित आहे त्या सर्व प्रियजनांना तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून देतो. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपले सन्माननीय नियोजित वक्ते आदरणीय रेव्हरंड राजू जयस्वाल पाळकसाहेब, मी आपणा सगळ्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो व आपणाला विनंती आहे की आपण पुढे येऊन वचनाची सेवा करावी. सर्वांना आपल्या प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. आपण गेल्या 3 दिवसामध्ये प्रभूच्या वचनावरती जे मनन केलेलं आहे, हा पवित्र सप्ताह हा का पाळला जातो? कारण की झावळ्याचा रविवार ते पुनरुत्थान दिन ह्याविषयी बायबलमध्ये 4 शुभवर्तमानामध्ये सरासरी 33% लिखाण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जी सेवा ह्या भूतलावरती येऊन केली त्यामध्ये मत्तय 28% लिहितो, मार्क 37% लिहितो, लूक 25% लिहितो आणि योहान 43%. ह्या शेवटच्या आठवड्याविषयी प्रभू काय बोलला, प्रभूने काय शिकवलं, प्रभूने काय केलं ह्याविषयीचा वृत्तांत आहे. आणि ही फार चांगली गोष्ट आहे की ह्या पवित्र सप्ताहामध्ये आम्ही वचनावरती मनन करत आहोत. आणि प्रभूची इच्छा आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी काय आहे
हे आपण जाणून घेत आहे. कारण की प्रभू आमचा हा वैयक्तिक आमचा परमेश्वर आहे. ही इज अवर पर्सनल गॉड. तो आमचा वैयक्तिक प्रभू आहे येशू ख्रिस्त. आपण आजच्या ह्या वचनाकडे जात असताना कालचं आपण आठवूया. खरं म्हणजे मंगळवारचा जो दिवस आहे ना, त्यामध्ये एकूण 20 प्रकारचे संदेश किंवा घटना त्याला म्हणू शकतो आपण आहेत. 20 गोष्टी आहेत. पण एका दिवसामध्ये शिकणं कठीण गेलं, एका तासामध्ये. आणि म्हणून मी काय केलं की त्याला 2 भागामध्ये विभागलं. कारण की बुधवारचा जो दिवस आहे, ह्या दिवशी प्रभू शांत राहिलेला आहे. हा शांततेचा, मौनाचा दिवस आहे. तेव्हा ज्या पुढच्या घटना आहे 11 ते 20 त्या आज आपण पाहणार आहोत. 11वी जी घटना आहे ती आहे मार्क शुभवर्तमानामध्ये अध्याय 12 आणि वचन 41 ते 44. असं लिहिलं आहे, मग येशू भांडारासमोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा ह्या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु तिने आपल्या कमताईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी ह्या विधवेचं दान, जरी तिच्या मुठीत होतं तर फार अल्पच होतं, पण ते पाहिलं. आणि सर्वांची दानं प्रभूला दिसतात. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने श्रीमंताचं दान आणि गरिबाचं दान. आता श्रीमंताच्या दानाविषयी प्रभूने त्याच्यावर इशारा दिलेला या ठिकाणी तो कसा योग्य आहे बघा. येशू ख्रिस्त बसलेला कुठे माहिती आहे का? येशू ख्रिस्त खाली बसलेला आहे. अगदी सर्वसामान्यांच्या मध्ये बसलेला आहे. सत्तेच्या विरुद्ध बसलेला आहे. आणि त्या ठिकाणी असे एक ते महिलांचं प्रार्थनेची जागा होती ती, पण तिथे पुरुष जाऊ शकत होते. त्या मंदिराच्या भागामध्ये भिंतीला लागून करण्याच्या आकाराचे 13 दानपेट्या त्या ठिकाणी होत्या. त्याला त्यांच्या भाषेमध्ये शॅम्फर असं म्हणतात. आणि तिथं श्रीमंत लोक जेव्हा दान टाकायचे ते गोण्यांनी टाकायचे आणि त्याचा दिखावा असायचा. परंतु ह्या ठिकाणी ह्या ज्या गरीब विधवेनं दान टाकलेलं आहे, तिने फक्त किती टाकलंय? शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की तिने फक्त 2 टोल्या. आता 2 टोल्या म्हणजे काहीच नाही, पण तरीही प्रभू येशू ख्रिस्ताने तिचं दान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलेलं आहे. आणि त्याचं कंपॅरिझन प्रभू कसं करतात की बाकीच्यांनी जे दिलं आहे त्यांनी अल्पसं दिलं आहे. एखाद्याकडे 1 कोटी रुपये असले आणि त्याने जर कधी 1000 रुपये दिले तर ते अल्पसंच झालं. परंतु ह्या विधवेकडे जे काही तिच्याकडे होतं नव्हतं ते सर्व तिने टाकून दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने श्रीमंतांनी अल्प दिलेलं आहे आणि विधवेने सर्वस्व दिलेलं आहे, हे ह्या ठिकाणी ठळकपणे आमच्यासमोर प्रभूने मांडलेलं आहे. जगाच्या दृष्टीने कदाचित ती अपात्रता असेल. ती विधवा होती, ती गरीब होती, तिने फक्त 2 टोल्या टाकल्या होत्या. परंतु प्रभू येशू ख्रिस्त हृदय अंतःकरणे जाणणारा देव आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तिला सर्वात जास्त पात्र ठरवलेलं आहे. जी 12वी घटना आहे किंवा 12वं जे प्रभू येशूने शिकवलेलं आहे ते आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 20 ते 36. बघा, आजचे जे शास्त्रपाठ ते मोठमोठे आहे आणि माझा विश्वास आहे की आपण सर्व वाचतो बायबल, आहे ना. तर मी फक्त तुम्हाला शास्त्रपाठ सांगेल आणि काही महत्त्वाची वचनच मी जेवढे आवश्यक आहे तेवढे वाचेल. 20 ते 23 मी यावेळी आपल्यासाठी वाचतो.
हे सणामध्ये उपासना करण्यासाठी आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालिलातील बेतसैदाकर फिलिप याच्याजवळ येऊन विनंती केली की महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे. फिलिप्पाने येऊन आंद्रियाला सांगितले आणि आंद्रिया व फिलिप ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. आणि वचन 26 ते 30 आपण आणखी पाहूया पुढे. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करेल. आता माझा जीव व्याकुळ झाला आहे, मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर. परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर. तेव्हा अशी आकाशवाणी झाली की मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन. तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, मेघगर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोलला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. प्रियांनो, या ठिकाणी परराष्ट्रीय लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या भेटीला आलेला आहे आणि हेही वलांडसणाला आले होते. यहुदी इस्रायल लोक पण आले होते जगभरातून, 20 लाखच्या वरती होते. पण ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने भेट कुणाला दिलेली आहे? हेल्लेण्यांना. हेल्लेणी म्हणजे परराष्ट्रीय. अगदी साधं सिंपल है ना. आणि परराष्ट्रीयांचा आदर सन्मान त्या वल्हांडण सणाच्या वेळी प्रभूने केलेला ह्या ठिकाणी. बघा, ह्या जगामध्ये सर्वांनी येशू ख्रिस्ताची आराधना करावी. सर्वांना स्वर्गाच्या राज्याचं आमंत्रण देव देतो. अहो कष्टी व भारकांच्यानो, तुम्ही सर्व मजकडे आम्ही तुम्हाला विसाव देईन. दिस इज ओपन टू ऑल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ युअर, तुमचे जात, धर्म, रंग, पैसा, सर्व काही जे आहे ते सोडून प्रत्येकाला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रभू आमंत्रण देतो. बघा, आम्ही बायबलमध्ये पाहिलेलं आहे, वैयक्तिक आराधना कोणी केलेली आहे? मरियेनं. त्या ठिकाणी तिची वैयक्तिक आराधना, ती बेस्ट आराधना आहे. प्रभूच्या चरणापाशी ती बसलेली आहे आणि त्याच्यावरती तिने ते शुद्ध जटामासीचं तेल टाकलेलं आहे आणि आपल्या केसाने ते पुसलेलं आहे. आणि ही आहे, अश्रूंनी सुद्धा त्याचे पाय भिजवले आहेत. ही जी आराधना आहे ना, ही द बेस्ट वन. कारण की आपणही तेच करतो. आपण जेव्हा प्रभूच्या पायापाशी जातो, आम्ही आमची पापे कबूल करतो, रडतो, पश्चाताप करतो, क्षमा मागतो आणि प्रभू आमची पापे पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके ते आमच्यापासून दूर केल्याचा आम्हाला अनुभव देतो हृदयामध्ये आणि आम्हाला शांतीने भरतो. आम्हाला पापांची क्षमेची खात्री देतो. आम्हाला देवाचे पुत्र झाल्याचा अनुभव देतो. ह्यालाच म्हटलेलं आहे नवा जन्म. आत्म्याने नवा जन्म होणे. देहाने जन्मले ते देह आहेत, आत्म्याने जन्मले ते आत्मा आहे. आणि आमचा प्रत्येकाचा आत्म्याने जन्म व्हावा. पर्सनल आम्ही वर्शिप प्रत्येकाने करावी. दुसरी गोष्ट, आम्ही प्रत्येकाने फॅमिली वर्शिप करावी. कारण की बायबलमध्ये त्याचं मॉडेल आहे आणि ते पण मार्था, मरिया आणि लाजर ह्या कुटुंबाने त्या बेथानी गावामध्ये फॅमिली वर्शिप केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त पंक्तीला बसलेले आहेत, त्यांच्यासोबत लाजर बसलेला आहे आणि मार्था, मरिया वाढत आहे आणि ही त्यांची फॅमिली वर्शिप आहे. नॅशनल वर्शिप इस्रायल राष्ट्राने केलेली आहे. जरी पुष्कळ गोष्टी इस्रायल राष्ट्राच्या विरुद्ध आपण वचनामध्ये पाहतो, परंतु त्यांनी केलेली आहे आणि ती स्वीकारलेली आहे. ते कधी? त्या जयोत्सवाने प्रवेश प्रभूचा यरूशलेममध्ये होत आहे तेव्हा तो होसन्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो, हे इस्रायल लोकांनी घोषणा दिलेली आहे आणि ती नॅशनल वर्शिप येशू ख्रिस्ताची त्या ठिकाणी केलेली आहे. आता वैश्विक वर्शिप, वैश्विक आराधना, युनिव्हर्सल वर्शिप या ठिकाणी होत आहे, जेव्हा परराष्ट्रीय प्रभूच्या जवळ आलेले आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ते आराधना करत आहे. आणि स्वर्गातून परमपिता परमेश्वराची वाणी या ठिकाणी त्यांच्यासाठी झालेली आहे. देव काय म्हणत आहे स्वर्गातून? तो म्हणत आहे की मी ते गौरविले आहे व पुन्हाही गौरवीन. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात की ही वाणी माझ्यासाठी नाही तर
तुमच्यासाठी झाली आहे. म्हणजे परराष्ट्रसुद्धा देवाच्या योजनेमध्ये आहे आणि म्हणून देवाने संपूर्ण जगावर प्रीती केली आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. या ठिकाणी आम्ही पुढे जाऊया. 13वी घटना जी आहे ती योहान शुभवर्तमान 12वा अध्याय वचन 37 ते 50 या वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. यहुदियामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वास आढळला नाही किंवा तिथं अविश्वास आढळलेला आहे याविषयी हा शास्त्रपाठ आहे. प्रियांनो, यहुदी लोकांमध्ये 2 प्रकारचे लोक आहेत असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. या ठिकाणी त्यांनी ख्रिस्ताने केलेले सर्व चमत्कार, सर्व शिक्षण, सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या, अनुभवल्या, परंतु त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास का ठेवला नाही? वचन 42 मध्ये असं म्हटलंय, असे असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून पुरुषांपैकी ते तसे कबूल करत नव्हते. मला वाटतं योहानाचा 9वा अध्याय आंधळ्या माणसाला बरं केलं होतं येशू ख्रिस्ताने. त्यावेळी इतकी दहशत निर्माण केली होती प्रमुख याजक आणि सर्व धर्मसभेने की त्याचे आईवडील सुद्धा हिंमत करत नव्हते की हा कसा बारा झालाय सांगायची. आईवडील काय म्हटले, तुम्ही त्यालाच विचारा, तो सज्ञान आहे. कारण काय, आम्हाला सभा वेशित करतील म्हणून त्यांना भीती वाटत होती आणि ही दहशत खूप होती लोकांमध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा ते वचन आलेलं आहे बघा की आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून पुरुषांमुळे ते कबूल करत नव्हते. आणि दुसरा जो गट आहे तो उघडपणे विश्वास ठेवत नव्हता. त्यामध्ये काही प्रमुख व्यक्ती जर बघितल्या तर निकोदेम रात्रीचा प्रभूकडे आला. अरिमथाईकर योसेफ सभेमध्ये सभासद होता, न्यायाधीश होता एक, पण अगदी शेवटी पिलाताकडनं त्याने प्रभूचं शरीर मागितलं शुक्रवारच्या संध्याकाळी. गमालियल आणि असे काही लोक होते की जे उघडपणे विश्वास ठेवत नव्हते परंतु विश्वास ठेवत होते. आजच्या पिढीमध्ये पण आम्ही पाहतो की समाजाचं प्रेशर किंवा एक वातावरण त्याच्यामुळे लोक उघडपणे विश्वास ठेवत नाही, परंतु सर्व काही जे काही येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपण सांगतो त्याला ते कोणीच नाकारत नाही, ती बऱ्यापैकी स्वीकारली जाते. याचा अर्थ काय की ते विश्वास ठेवतात परंतु उघडपणे विश्वास ठेवत नाही. हे निरंतरचं ह्या मानवाची अशक्तपणा म्हणावा की. आणि दुसरी गोष्ट, भीती आम्हाला बहिष्कृत करतील ही एक भीती आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या भीतींना दूर सारून जे समोर येतात आणि येशू ख्रिस्त विश्वास ठेवतात त्यांचा मात्र येशू ख्रिस्त त्यांना शाबासकी देतो. थोमाला काय म्हणतो येशू ख्रिस्त, तू पाहिलंस आणि विश्वास ठेवला, न पाहता ज्याने विश्वास ठेवला ते अधिक धन्य म्हटलेलं आहे. आणि जितके जवळ येतात प्रभूच्या त्या प्रत्येकासाठी स्वर्गामध्ये काय होतो, आनंदोत्सव होतो. जेव्हा एक पापी ह्या भूतलावरती पश्चाताप करतो आणि येशूच्या रक्तार्पणामध्ये विश्वास ठेवतो तेव्हा स्वर्गामध्ये निरंतर जी होणारी देवाची स्तुती आराधना ती थांबते आणि त्या ठिकाणी त्या एका आत्म्यासाठी सर्व देवदूत, स्वर्गदूत आणि सर्व जे काही आहे त्या ठिकाणी ते सर्व काय करतात, आनंदोत्सव करतात की आमच्यामध्ये एक आत्मा स्वर्गामध्ये आलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही वैयक्तिकरित्या आमचा तारणार म्हणून प्रभू येशूचा स्वीकार करणं फार आवश्यक आहे. आपण पुढे जाऊया. जो 14वा जो प्रसंग आहे तो आहे मत्तई शुभवर्तमान याचा अध्याय 24 वचन 1 ते 14. या ठिकाणी मंदिराची धूळधाण आणि युगाची समाप्ती याविषयी येशूचं भविष्य आहे. ह्याच्यामध्ये 3 भाग आहे. पहिल्या भागामध्ये वचन 1 ते 14 मध्ये आम्ही पाहतो महासंकट काळाचा आरंभ कसा होईल. महासंकट काळाचा आरंभ आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून. कशाने होईल? मंडळीचं स्वर्गामध्ये वर उचललं जाणं, लोकांतर, रॅप्चर झाल्याशिवाय महासंकटाचा काळ सुरू होत नाही.
आणि प्रगटीकरणाचं पुस्तक हे सिस्टमॅटिक त्याच प्रकारे लिहिलं गेलेलं आहे. पहिले लोकांतर आहे आणि नंतर मग शिक्के फोडण्याचं आहे, है ना. बघा, पहिल्या 14 वचनांमध्ये काय आहे? स्वर्गातून पांढरा घोडा निघाल्यावर पृथ्वीवर ख्रिस्त विरोधक या ठिकाणी उभा राहतो. बघा, वचन 5 मध्ये असं म्हटलंय, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व अनेकांना फसवतील. स्वतःला ते मशिहा म्हणणारे आहेत आणि फसतील, अक्षरशः करार होणार आहे. त्याच्याविषयीचे काय शब्द राहतील ते सुद्धा आपल्याला थेसलोनिकराच्या पत्रामध्ये दिलेलं आहे. पीस अँड सिक्युरिटी, शांती आणि सुरक्षा, हे 2 शब्द त्या करारामध्ये नमूद केले जातील. आणि इस्रायल राष्ट्र त्या ख्रिस्त विरोधकाशी करार करेल. तो त्यांना हमी देईल की मी तुमचं सर्व जे बाकी शत्रू आहेत ह्या जगातले तुमचे, त्याच्यापासून मी तुमचं संरक्षण करेल, तुमच्यामध्ये शांती राहील, असा तो 7 वर्षाचा करार तो त्या ठिकाणी करेल. त्या काळामध्ये लढाया पण राहतील. वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही लढायांविषयी ऐकाल, लढायांच्या आवाज ऐकाल, घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी दुष्काळ आहे. वचन 7 मध्ये, कारण राष्ट्रावर राष्ट्र, राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या, भूमिकंप होतील. ह्या सर्व गोष्टी त्या काळामध्ये होत राहणार आहे. आणि मध्यभागी जे आहे, महासंकटाच्या मध्यभागाच्या काळामध्ये वचन 15 ते 20 मध्ये त्याविषयी प्रभूने सांगितलेलं आहे. युरोपच्या 10 देशांची सेना इस्रायल राष्ट्राविरुद्ध युद्ध करायला लागेल आणि देव त्यांना मारेल. त्या काळामध्ये मंदिर बांधण्यास परवानगी दिली जाईल आणि 3.5 वर्षाच्या कालावधीनंतर ख्रिस्त विरोधक तो करार मोडील आणि स्वतःची मूर्ती त्या मंदिरात ठेवील. हा महासंकट काळाच्या मध्यभागी घटणाऱ्या घटना आहेत. बघा, वचन 15 मध्ये असं लिहिलंय, दानियल संदेष्टाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, हे वाचकाने ध्यानात आणावे. प्रियांनो, सैतान आणि ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा हे एक मॉडेल आहे ना. देव पिता, देवपुत्र, देव पवित्र आत्मा, ह्याचं सैतान पण त्याचं मॉडेल त्याने तयार करणार आहे. तेव्हा तो सैतान, ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा, आणि ते तिघं मिळून मग त्या पृथ्वीवरती 7 वर्षाच्या कालावधीमध्ये ते राज्य करतात. हे सर्व ते त्यांच्या पद्धतीने, परंतु त्याला लिमिटेड आहे, तो कालावधी दिलेला आहे. आणि पण त्याही कालावधीमध्ये देवाचं राज्य ह्या भूतलावरती सर्वात जास्त फळ देणारं होईल, हे पण आम्ही आधीच पाहिलेलं आहे. आपण पुढे जाऊया. महासंकटाचा अंतसमय कसा राहील, काय घडेल अंतसमयी, त्याविषयी 24 अध्याय वचन 23 ते 44 या वचनामध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण सर्वच वचनं वाचणार नाही, कारण की एवढा वेळ आपल्याला पुरणार नाही. पण तुम्ही नोट डाऊन करू शकता, प्रारंभी काय होईल, मध्यभागी काय होईल आणि शेवटी काल त्याची वचनं, आणि तुम्ही नंतर वाचू शकता. अंतसमयी जगाची स्थिती फार भयानक असणार आहे. सैतान खोटे चमत्कार करेल. बघा, इस्रायली लोकांनी त्यांच्यामध्ये प्रभू आले, प्रभू ख्रिस्ताने त्यांच्यामध्ये पुष्कळ चमत्कार केले. त्यांनी प्रभूचा स्वीकार केला का? पण सैतान जे चमत्कार केले ते स्वीकारते, असंही घडणार आहे. म्हणजे खरे चमत्कार जे प्रभू ख्रिस्ताने केले ते स्वीकारले नाही लोकांनी, पण सैतानाचे खोटे चमत्कार हे जग स्वीकारतं. पुढे इस्रायल विरुद्ध जगाच्या सेना युद्ध करायला इस्रायल विरुद्ध त्या ठिकाणी येतील, आणि याच्याविषयी ते कशा प्रकारे होईल, प्रकटीकरण याचा 16वा अध्याय वचन 13 ते 16 आपण वाचून घेऊया. असं म्हटलंय, नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखवणारे भूतांचे आत्मे आहेत. ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यासाठी त्यांच्याकडे बाहेर जातात. पहा, जसा चोर येतो तसाच मी येईन.
आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांना दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य. त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले. आता हे जे बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे आहे, हे जरी असे सिम्बॉलिकली लिहिलेलं आहे, पण ते काही असे बेडूक नाही राहणार. ते सूट बूट टाय ग्रेट डिप्लोमॅट्स आणि ते वेगवेगळ्या राष्ट्रांच्या अध्यक्षांना, पंतप्रधान, राष्ट्रपती, राजे जे कोणी असतील त्यांना भेटतील, त्यांना कन्व्हिन्स करतील आणि त्या सर्व सेना ते इस्रायलच्या विरुद्ध लढायला काढतील, बाहेर जगाच्या सेना ते आणतील. आणि हर्मगिदोन हे नेमलेलं आहे, ह्याला कोणीच थांबवू शकत नाही. देवाचं वचन सत्य आहे आणि सामर्थ्याने भरलेलं आहे. आम्हाला त्यासमोर नतमस्तक होऊन देवाच्यावरती विश्वास ठेवून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला त्याला समर्पित राहून त्याच्या हाती आपलं जीवन सोपवायचं आहे. हे घडणार, हे कोणी थांबू शकत नाही. परंतु ह्या जगामध्ये जितक्यांनी येशू ख्रिस्त विश्वास ठेवला नाही तितके ते महासंकट काळामध्ये राहतील आणि ह्या जगाच्या सेना अशा प्रकारे इस्रायल विरुद्ध युद्ध करायला येतील. बघा वचन 24 मत्ती 24 आणि वचन 27 मध्ये असं लिहिलं आहे, कारण जशी वीज पूर्वेकडून निघून पश्चिमेकडे चकाकत जाते तसे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. आता हे जेव्हा युद्ध चालेल तेव्हा तो जो ख्रिस्त विरोधक आहे तो यरूशलेममध्ये असणार, इस्रायलमध्ये असणार, पण तो मदत करणार नाही इस्रायलला. तो कशात गुंतलेला असेल? सर्व जगाने माझी आराधना करावी, मला नमन करावं. जे येशू ख्रिस्त म्हणतो की तू माझ्या पाया पडशील ते सर्व राज्य मी तुला देईल, त्याला सर्वांनी तिची आराधना करावी याची फार हौस आहे आणि तो त्याच्या मागे लागलेला असणार आहे. तो त्या जगाच्या सेना आहे ना, सर्वांना घराघरामध्ये जाऊन टी व्ही समोर ते उभे राहा आणि ते तो टी व्हीवरती दिसेल आणि तुम्ही त्याला नमन करा, नाहीतर तुम्हाला कैद करून येतील किंवा तुम्हाला मारतील, जीवे मारतील. हे कामं तो करत राहणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल लढत राहणार आहे ह्या सर्व राष्ट्रांच्या विरुद्ध असलेल्या राष्ट्रांच्या सेनेविरुद्ध. अशा वेळी ख्रिस्त येणार आणि ते इस्रायलला विजय मिळवून देणार. इस्रायलच्यासाठी ख्रिस्त लढणार आणि त्यावेळी इस्रायल विजयी होणार. बघा जखर्या याचा 12वा अध्याय वचन 9 ते 11 मध्ये अशी भविष्यवाणी आहे. मग मी म्हणालो, जखर्या 9 ते 11 असं म्हटलेलं आहे, त्या दिवशी असे होईल की यरूशलेमवर चढाई करून येणाऱ्या सर्व राष्ट्रांचा नाश करण्याची मी खटपट करीन आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरूशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करेन आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या माझ्याकडे ते पाहतील. एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोऱ्यात हद्राद्रिमोनाच्या आकांताप्रमाणे यरूशलेमेत मोठा आकांत होईल. याविषयी अजून यहेजकेलमध्ये पण आहे, आपल्याला पण वेळ नाही, परंतु यहेजकेलसुद्धा याच्यावरती डिटेल्ड अगदी काहीतरी 2.5 फुटाचा काहीतरी रक्ताचा पूर वाहील इतका रक्तपात होणार आहे. कित्येक महिने ते प्रेत पुरतील, त्यांना ते प्रेत पुरायला वेळ लागणार आहे एवढा. कारण की ती सेना म्हणजे तो हर्मगिदोनचा तो प्रदेश आहे ना, ती युद्धभूमी पूर्ण भरून जाईल प्रेताने आणि रक्ताने. आणि इतकं मोठं आजपर्यंत जगात कधी झालं नाही एवढं मोठं भयानक युद्ध. त्या 7 वर्षाच्या अंत समय होईल, पण त्यावेळी प्रभू ख्रिस्त त्यावेळी येणार आणि इस्रायल राष्ट्राला वाचवतील. त्या दिवशी ख्रिस्तासमोर ते संपूर्ण इस्रायल राष्ट्र पश्चाताप करेल. येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवेल, येशू ख्रिस्त त्यांचा स्वीकार करेल आणि येशू ख्रिस्त त्यांची विश्वासामध्ये पुनर्स्थापना करेल. आणि मग तिथून पुढे 1000 वर्षाचं ख्रिस्ताचं राज्य सुरू होईल. पण त्याच्या आधी इस्रायल तेव्हा ख्रिस्ताचा स्वीकार करेल.
आपण पुढे जाऊया. मत्ते 24वा अध्याय आणि वचन 45 आणि 25वा अध्याय वचन 13पर्यंत. ही 17वी घटना आहे प्रभूने शिकवलेली. या ठिकाणी गौरवी राजाचं आगमन आणि त्यावेळी काय होणार आहे. 2 प्रकारचे दास या ठिकाणी आहेत. 2 प्रकारचे प्रभूचे सेवक या ठिकाणी आहे. एक आहे आज्ञा पाळणारे विश्वासू सेवक आणि दुसरे आहे आज्ञा न पाळणारे दुष्ट सेवक. 25:9 मध्ये बघूया आपण. असं लिहिलंय, पण शहाण्यांनी उत्तर दिले, कदाचित आम्हाला व तुम्हालाही पुरणार नाही. तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन स्वतःकरता विकत घ्यावे हे बरे. हा 10 कुमारिकांचा दृष्टांत प्रभू सांगत आहे. जेव्हा प्रभू ख्रिस्त येईल तेव्हा जितके प्रभूचे सेवक आहेत त्या सर्वांचा तो या ठिकाणी न्याय करणार आहे. आणि हा जो अध्याय आहे 25वा अध्याय हा सेवकांविषयी बोलतो की जितके विश्वासू सेवक आहे आज्ञा पाळणारे त्यांना तो घेणार आपल्या राज्यामध्ये. परंतु जितके अविश्वासू सेवक आहेत किंवा त्याला दुष्ट म्हटलेलं आहे, दुष्ट सेवक, आज्ञा न पाळणारे सेवक, त्यांना वचन 25:12 मध्ये म्हटलंय, त्याने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खची सांगतो, मी तुम्हाला ओळखत नाही. ह्या त्या मूर्ख कुमारिका आहे. त्यांना मूर्ख कुमारिकेची उपमा दिलेली आहे. बघा, जे आम्ही प्रत्येकजण सेवक आहोत, कारण की जो बाप्तिस्मा घेतो ना त्याला आज्ञा प्रभूची काय, तुम्ही संपूर्ण सृष्टीत जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा द्या, जे काही मी तुम्हाला आज्ञा दिली त्यांना पाळावयास शिकवा, युगाच्या समाप्तीवर मी सर्व दिवस तुमच्याबरोबर राहील. जसा माझा बाप्तिस्मा झाला, मी काय केलं, लगेच माझ्या खोलीमध्ये बाबांनी मला एक खोली दिली होती, त्या खोलीमध्ये आमच्या कॉलनीमध्ये राहणाऱ्या लहान लहान मुलांना मी एकत्र करायचो आणि त्यांचं संडे स्कूल सुरू केलं. माणूस गप्प बसतच नाही, तो काही ना काही करणार. आणि ख्रिसमसच्या वेळी तिथं आमच्या कॉलनीमध्ये एक मंदिर होतं, त्याच्या ओट्यावरती आम्ही ख्रिसमसचा कार्यक्रम केला होता. आणि त्या ठिकाणी सर्व ख्रिसमसची गीतं गायली होती, डान्स केले होते, वचनं वाचले होते. आम्ही प्रत्येकजण, देव आम्हाला प्रत्येकाला बोलवतो की तुम्ही सेवा करा माझी. काही कठीण आहे का, आपण पुष्कळ गप्पा मारतो, कामावरती म्हणा, शाळेमध्ये म्हणा, है ना. शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी बोलत आहे. कामावरती आपण सुवार्थ सांगू शकतो. ते मी माझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. मी माझ्या जीवनामध्ये जे कोणी माझ्यासमोर आले त्या सर्वांना सुवार्थ सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आपण बसमध्ये जातो, प्रवास करताना सुवार्थ सांगू शकतो, ट्रेनमध्ये सांगू शकतो, सर्वत्र है ना आम्ही सुवार्थ सांगू शकतो. आणि येशूची सुवार्ता आम्ही सांगितली पाहिजे. लोकांचे पुष्कळ प्रश्न आहेत, परंतु आम्ही सांगत नाही, आम्ही बोलत नाही, आणि म्हणून त्यांना कळत नाही की येशू कोण आहे. एकदा मला माझ्या एका कस्टमर म्हणजे सप्लायर होते, त्यांनी मला गुड फ्रायडेला विश केलं. म्हणे तुमचा सण आहे गुड फ्रायडे, म्हणे हॅप्पी गुड फ्रायडे. म्हटलं येस सर, थँक्यू व्हेरी मच. मग मी त्यांना सांगितलं की गुड फ्रायडेला नेमकं काय झालेलं आहे. एका माझ्या साहेबांनी मला विचारलं होतं की राजू हे ईस्टर म्हणजे काय. आणि मग मी त्यांना पुनरुत्थान दिन, आम्ही ईस्टर म्हणू नये, आम्ही काय म्हणावं, पुनरुत्थान दिन म्हणावं. कारण की बायबलमध्ये ईस्टर शब्द नाही आहे, बायबलमध्ये काय पुनरुत्थान दिन शब्द आहे. येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, त्याने मनाला पराभूत केलं आणि तो पुन्हा सदेह जीवन झालेला आहे. तिथे त्याची कबर नाही आहे, सॉरी तिथे त्याचं शरीर नाही आहे त्या कबरेमध्ये. ते धोंड काढण्याच्या आधीच येशू उठलेले आहेत. येशूने बाहेर यावं म्हणून ती धोंड कोणी काढलेली नाही आहे देवदूताने. येशू आधीच उठले. ती धोंड का काढली, जगाला कळावं की तिथं येशू ख्रिस्त नाही आहे म्हणून ती धोंड काढलेली आहे. आणि हे सर्व मी त्यांना विस्तृतपणे सांगितलं की म्हटली आजही तुम्ही जर यरूशलेममध्ये गेला, ती कबर तिथं आहे आणि ती रिकामी आहे. प्रियांनो, आम्ही विश्वासूपणे प्रभू येशूची सुवार्ता प्रत्येकाने सांगितली पाहिजे. ते बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर जी जी सेवा प्रभूने आम्हाला सोपवली ती विश्वासूपणे करायची आहे. विशेषतः आम्हाला वचन तयारी करून विश्वासाने सर्वांना शिकवायचं आहे. आम्ही चुका करू शकतो, आम्ही सेवक काही परिपूर्ण नाही आहे, आमच्याकडून चुका होतात. मी जेव्हा नंतर घरी जातो माझ्या बायकोला म्हणतो की अरे रे इथं माझं चुकलं आहे, हे इथं असं नाही, असं पाहिजे होतं.
आणि याच्याशी पौल पण म्हणतो. पौल काय म्हणतो? आम्ही जे काही सांगतो, जे काही संदेश देतो ते आम्हाला अंशतः कळतं आणि अंशतः संदेश देतात. पण एक वेळ येईल की आम्हाला सर्व लख्ख समजेल आणि तेव्हा आपण अगदी पूर्ण समर्पणाने, पूर्ण आनंदाने प्रभूची स्तुती आराधना करणार आहोत. त्यानं आम्ही आमचं हृदय कसं आहे हे प्रभू पाहतो आणि आम्ही कशी सेवा करतो हे प्रभू पाहतो. आणि ख्रिस्त विश्वासू सेवकांना त्याच्या सर्वस्वार्थी नेमणार आहे. मोठं बक्षीस आहे, परंतु दुष्ट सेवकांना मात्र मोठी शिक्षा पण करणार आहे. हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. 18वा जो प्रसंग आहे तो आहे मत्तई 25वा अध्याय वचन 14 ते 30 या वचनांमध्ये. या ठिकाणी पुन्हा 2 प्रकारचे सेवक आहे. एक प्रकार म्हणजे त्या ठिकाणी सेवकांचा फायदा झालेला आहे, त्यांनी प्रभूचं गौरव केलं आहे. दुसरं, त्यांनी काही सेवा केली नाही म्हणून त्यांचा तोटा झालेला आहे. या ठिकाणी रुपयांचा दृष्टांत आहे. एकाला किती दिले? 5,000 है ना. एकाला किती दिले? 2,000 आणि एकाला किती दिले? 1,000. आपल्याला माहिती आहे 5,000 वाल्याने काय केलं? व्यापार केला. व्यापार केला म्हणजे काय? त्याने आध्यात्मिक कसरत केली. बघा, व्यापारी जर बघितलं ना तुम्ही, व्यापारी हा रात्रीचा तो झोपेमध्ये पण त्याच्या डोळ्यासमोर आहे ना ती उधारी दिसते, डायरी दिसते, कुणाच्या नावावरती किती पैसे लिहिलेले आहे, कुणाकडे काय येणं आहे, कुणाला किती देणं आहे, त्याचा व्यापार असतो डोक्यामध्ये कायम झोपेतही. आम्ही ख्रिस्ताचे व्यापारी आहोत. आम्ही आत्म्याचे शोध घेणारे व्यापारी आहोत. देवाच्या राज्यामध्ये प्रत्येकाचा आत्मा यावा, कोणाचाही नाश होऊ नये. आणि त्या प्रत्येकाची मी आठवण करून, जर आम्हाला झोप लागत नसतं उठून गुडघ्यावर जाऊन प्रार्थना आम्ही केली पाहिजे. त्यांच्या तळाण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, रडून प्रार्थना केली पाहिजे, ओझं बाळगून प्रार्थना केली पाहिजे. हे आहे आमचं आध्यात्मिक कारभारीपण, आध्यात्मिक व्यापार. आणि हा व्यापार जो करतो ना तो ते 5,000चे काय करतो? 10,000 करतो. 2,000 वाला काय करतो? आणखी 2,000 आणतो. परंतु जर आम्ही हे नाही केलं तर आम्ही काय करतो? आम्हाला जे आध्यात्मिक दान मिळाले ते आम्ही त्याचा वापर करत नाही, ते ठेवून देतो बाजूला आणि दुसरंच काहीतरी करत बसतो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पेत्राला भेटले तेव्हा त्यांनी पेत्राला 3 वेळा एकच प्रश्न विचारला. काय विचारला? तू माझं खरंच प्रेम करतो का? तू माझ्या खरोखर प्रेम करतो का? तू माझ्या खरोखर प्रेम करतो का? आणि पेत्र म्हटला, हो प्रभू मी करतो. प्रभू म्हटला प्रत्येक वेळी, माझी मेंढरं चाल, माझी मेंढरं चाल, माझी मेंढरं चाल. माझ्या मेंढरांना तू आध्यात्मिक अन्न खाऊ घाल. प्रभू येशू ख्रिस्तानं एवढं मोठं शिक्षण दिलं आहे ना, ते कधी आमच्या डोक्यावरून जातं. माझ्या डोक्यावरून गेलं आहे पुष्कळ वेळा. आणि अजूनही मला काही 100% कळतंच असंही मी म्हणू शकत नाही, कारण की प्रभूचं अंतःकरण कोण ओळखू शकतं? त्याला जे आम्हाला सांगायचं ते आम्हाला समजायला खूप वेळ लागतो, वर्षानुवर्ष जातं, आमचं आयुष्य समजून जातं. तरी पण बायबलचा अभ्यास पूर्ण कधीच होत नाही. बायबल ना एक युनिव्हर्सिटी आहे, एक मोठं विद्यापीठ आहे आणि तिथं भरपूर ब्रांचेस आहेत, है ना. प्रियांनो, आम्हाला ह्या देवाच्या वचनाचा आयुष्यभर अभ्यास करायला पाहिजे आणि ते वचन जे आम्ही शिकतो ते पास ऑन व्हायला पाहिजे पुढच्या पिढीला. आम्ही जसं शिकतो त्यांना तसं शिकायला प्रेरणा दिली पाहिजे. जे पुस्तक आम्ही वापरतो ते अनेकांना वापरायला सांगितलं गेलं पाहिजे. कुणाचे काही माझे काही मक्तेदार नाही की मीच वापरेल नाही मग कुणाला कळू देणार नाही, असं नाही व्हायला पाहिजे. जे मी वापरतो पुस्तक ते सर्व ओपनली सर्वांना सांगितलं पाहिजे आणि तुम्ही पण तयारी करून तुम्ही पण शिकवा. कारण की खूप मोठी ज्या जगामध्ये लोकसंख्या आहे जे की स्वराज्यापासून दूर आहे. तुम्ही मार्केटिंगचा फंडा बघा. मार्केटिंग काय पहिलं रिसर्च करतात? त्यांचा बिझनेस किती एरियामध्ये आहे, किती स्कोप आहे बिझनेसचा. आमच्यासाठी काय फंड आहे? ह्या जगामध्ये किती, भारत देशामध्ये 2% फक्त ख्रिस्ती आहे, 98% बिझनेस करायला स्कोप आहे आम्हाला. हा आध्यात्मिक बिझनेस म्हणतोय मी, आध्यात्मिक कारभारी पण म्हणतोय, आध्यात्मिक सेवा कार्य म्हणतोय. आणि यासाठी एकट्यानं काही होणार नाही. आम्हाला सर्वांनी जर आम्ही केलं तर प्रभूच्या कृपेनं सर्व होऊ शकतं. देवाच्या इच्छेप्रमाणे, आमच्या इच्छेप्रमाणे काही होणार नाही, पण प्रभूची कृपा दया आम्ही सर्व मागू शकतो. परंतु लक्षात घ्या प्रियांनो,
सेवकांनी सेवकाई करत असताना आहे ना ती विश्वासूपणे केली पाहिजे. बघा वचन 21 आणि 23 मी वाचतो आपल्यासाठी. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. त्याला त्याच्या धनाने म्हटले, शाबास भल्या विश्वासू दासा. हे एकाला 5,000 म्हटलं आहे, एका दुसऱ्याला 2,000 म्हटलेलं आहे. आणि म्हणून सेम रिपिटेशन आहे 21 आणि 23 वचनामध्ये. परंतु त्यांना शाबासकी दिली आहे. शेवटी प्रभू मला शाबासकी देईल का, की शाबास भल्या आणि विश्वासू असा, तू थोडक्यात विश्वास राहिला, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करतो. देवाच्या राज्यामध्ये आम्ही सर्वजण तिथं राहणार आणि आम्हाला खूप काम आहे. देवाचं राज्य तर ह्या जगाच्यापेक्षा खूप मोठं आहे ना. या जगामध्ये कितीतरी काम आहेत की नाही. स्वर्गीय राज्यामध्ये पण खूप कामं राहणार आहे आणि तिथं खूप माणसं लागणार आहेत, खूप आत्मे लागणार आहेत. आणि आम्हाला देव पाहतो की मी तुम्हाला नेमणार मोठ्या कामावरती. जे चांगल्या चांगली सेवा करणार त्यांना चांगलं चांगलं काम मिळणार. फक्त तो भला विश्वासू दास असला पाहिजे. ही एवढीच पात्रता आमची आहे. परंतु अविश्वासू किंवा ज्यांनी सेवा बरोबर केली नाही त्यांना तो म्हणतो वचन 26 आणि वचन 30, तेव्हा त्याच्या धनाने उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो, पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय. वचन 30, ह्या निरुपयोगी दासाला बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रियांनो, हा जो दाखला आहे रुपयाचा दाखला दृष्टांत, हा सेवकांविषयी प्रभू बोलत आहे. जो 19वा प्रसंग आहे किंवा घटना आहे ती आहे मत्तई 25 अध्याय वचन 31 ते 46. या ठिकाणी ख्रिस्ताचं गौरवी आगमन आणि परकीय राष्ट्र जे आहेत त्यांचा न्याय आहे. लक्ष द्या, हा अध्याय महत्त्वाचा आहे आम्हाला समजण्यासाठी. आम्हाला व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे, कारण की बऱ्याच गैरसमज आहे. माझे गैरसमज होते, परंतु ते आता बऱ्यापैकी मी माझ्या मेंटॉरशी बोललो, काही पुस्तकं वाचले आणि ते गैरसमज दूर झालेले आहेत. हा जो न्याय आहे, हा न्याय आणि पांढऱ्या राजस्थानावरचा न्याय जो की प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आहे, हे वेगवेगळे न्याय आहे. 25व्या अध्यायामध्ये मत्त्याचा जो न्याय आहे ना, न्यायाचा दिवस, हा परराष्ट्रीयांचा न्याय आहे फक्त. आणि कोणते परराष्ट्रीय? जे त्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये होते ना, ते परराष्ट्रीय, त्यांचा न्याय आहे. बघा, या ठिकाणी 3 प्रकारचे लोक आम्हाला पाहायला मिळतात. पहिलं मेंढरे राष्ट्रीय, दुसरं शेरडे राष्ट्रीय आणि तिसरं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतात की माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केलं त्या अर्थी ते मला केलं. ते जे आहे ते मात्र इस्रायल लोक आहे. कनिष्ठ बंधू प्रभू श्री ख्रिस्त कुणाला म्हणत आहे? त्याचे सर्व इस्रायल लोक. आणि हे मेंढरे राष्ट्र आणि शेरडे राष्ट्र हे दोन्हीही ह्या जगातले परराष्ट्रीय लोक आहेत. त्यांनी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला नाही आहे, पण तरीही त्यांचा न्याय त्यांच्या कृत्यांमुळे होत आहे. पहिली गोष्ट म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहिली गोष्ट तरी हा न्याय जो आहे तो परराष्ट्रीय लोकांचा न्याय आहे आणि तो 7 वर्षाच्या महासंकट काळामध्ये त्यांनी जे केलं त्यानुसार तो न्याय आहे. दुसरी गोष्ट, आता हा न्याय त्यांच्या कृत्याप्रमाणे आहे, म्हणून आमची चांगली कृत्य आम्हाला स्वर्गात नेतात हा गैरसमज नसावा. कोणीही आपल्या कृत्याने, चांगल्या कृत्याने स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. फक्त प्रभू ख्रिस्ताचं रक्त आम्हाला आमच्या पापापासून सोडवतं. आम्हाला प्रत्येकाला येशूच्या रक्तावरती विश्वास ठेवून आमचं समर्पण ख्रिस्ताला करून आत्म्याने नवा जन्म मिळवणं आणि मग देवाच्या राज्यात जाणं हे आहे. आम्ही चांगले कामं केले म्हणून कोणीही स्वर्गात जात नाही. ही गोष्ट आम्हाला ह्या अध्यायाचा अभ्यास करताना समजून घ्यायला पाहिजे. बघा, वचन 31 आणि 32 असं लिहिलेलं आहे, जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा आपल्या वैभवाने सर्व पवित्र दूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासमोर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळे करतो तसे तो त्यांना
एकमेकांपासून वेगळे करेल आणि मेंढरांना आपल्या उजवीकडे व शेरडांना आपल्या डावीकडे तो उभा करेल. या ठिकाणी जे मेंढरं आहे ना, त्यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का? त्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये जे लोक येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते त्यांना सैतान सक्ती करणार आहे की त्यांनी 666 हा नंबर त्यांनी धारण करावा. त्यांच्या कपाळपट्टीवरती किंवा त्यांच्या हातामध्ये चिप तो घालल आणि त्यामध्ये ते असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही. काही विकत घेता येणार नाही, विकत देता येणार नाही. मग अशा वेळी त्यांना काही खाता येणार नाही, काही पिता येणार नाही, आजारी पडले तर औषध घेता येणार नाही. मग अशा ख्रिस्ती विश्वासांची काळजी ज्या लोकांनी घेतलेली आहे, परराष्ट्रीयांनी, प्रत्येक राष्ट्रामध्ये असलेले लोक, त्या सर्व लोकांची प्रभू ख्रिस्त आठवण करणार आहे आणि त्यांना त्याला उजव्या हातावर ठेवणार आहे आणि त्यांना तो म्हणणार आहे की मी उपाशी होतो, तानेला होतो, तुम्ही मला खायला दिलं, मला प्यायला दिलं. मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी शुश्रूषा केली. मी तुरुंगात होतो, तुम्ही मला भेटायला आला. हे ज्या ख्रिस्ती विश्वासाला कोणीही मनुष्याने केलं असलं या पृथ्वीत, त्याला प्रभू येशू ख्रिस्त म्हणणार की अहो माझे आशीर्वादित हो, तुम्ही माझ्या राज्यामध्ये या. त्यांच्या ह्या चांगल्या कृत्यामुळे त्यांचा न्याय त्यांना देवाच्या राज्यामध्ये घेण्यामध्ये होणार आहे बघा आपल्याला. आणि दुसरे तो डाव्या बाजूला जे उभे करणार आहे ना, 41-46 वचनामध्ये त्यांच्याविषयी म्हटलेलं आहे, ते सुद्धा परराष्ट्रीयच आहेत, परंतु त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी कुठलीही पर्वा केली नाही. जे ख्रिस्ती विश्वास होते उपाशी राहतात, राहू देत, मला काही घेणं देणं नाही. त्यांना आजारी पडले, मरू देत, असे पण वागणारे लोक त्या काळामध्ये पण असतील. आणि ते सर्व शेरडे राष्ट्र त्या ठिकाणी राहणार आहेत आणि त्यांना सार्वकालिक शिक्षा भोगायला पाठवलं जाणार आहे. आता बघा प्रियांनो, सार्वकालिक शिक्षा ही काही चांगली नाही आणि देवाची इच्छा आहे की एकाही आत्म्याने तिथे जाऊ नये. कारण की सार्वकालिक शिक्षा म्हणजे नरक हा मानवासाठी नाहीच आहे. देवाची इच्छा आहे की कुणाचाही नाश होऊ नये, प्रत्येक आत्मा हा स्वर्गामध्ये आलाच पाहिजे, अशी देवाची इच्छा आहे. पण देव जोर जबरदस्ती करत नाही. नरक कुणासाठी आहे? मग नरक का तयार झाला? देवाने नरक मानवांसाठी केलेला नाही आहे. देवाने नरक हा सैतान आणि त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. सैतानाचे दूत, दुष्टात्मे, ते म्हणतात ना, त्या गर्सेकराच्या भूतग्रस्ताला येशू ख्रिस्त जेव्हा बऱ्या जातो तेव्हा ते म्हणतात की आम्ही सैन्य आहोत, आमच्यामध्ये तू का पडतोस, आताच आम्हाला अगाधकूपात पाठवू नकोस. अगाधकूप म्हणजे काय? त्याला काही बॉटम नसलेला बॉटमलेस खड्डा आहे तो मोठा, अगाधकूप, आणि त्याच्यामध्ये त्यांना टाकलं जाणार आहे हे त्यांनाही ठाऊक आहे. नरक हा सैतान आणि त्याच्या दुष्टात्म्यांसाठी तयार झालेला आहे. नरक हा मानवासाठी नव्हताच, परंतु जे देवाचं वारंवार झालेलं बनवूनसुद्धा ते स्वीकारत नाही, त्याला प्रतिसाद देत नाही, देवाने त्यांची ती प्रीती केली, खरी प्रीती केली. आपला एकुलता एक पुत्र दिला, त्यांच्या सर्वांच्या पापांच्या क्षमेसाठी त्याच्या पवित्र देहाचं अर्पण केलं, त्याच्या पवित्र रक्ताचं अर्पण केलं. आणि ही सुवार्ता देव सर्व भाषांमध्ये, पुन्हा देवाने पेंटिकॉस्टच्या दिवशी तो आशीर्वाद दिला, सर्व भाषांमध्ये ही सुवार्ता पोहोचली. पण तरीही जर ते स्वीकार करत नाहीत तर त्यांनी स्वतःहून तो मार्ग निवडला की ते देवाकडे जाऊ इच्छित नाही, तर ते सैतानाकडे जाऊ इच्छितात. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, आता ही जी घटना होईल ना, हा जो न्याय होईल, याच्यानंतर प्रभू ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या राज्याला आरंभ होईल. आता 1000 वर्षाचं राज्य प्रभूचं ह्याच पृथ्वीवरती जाणार आहे ना, बरोबर आहे, ह्याच पृथ्वीवरती राहील. आणि त्या राज्यामध्ये कोण राहणार आणि कोण नाही राहणार हे मलाही प्रश्न होते आणि मी पण ते विचारले, मी पण त्याचे उत्तर शोधले आणि म्हणून मला सांगायला आवडेल आणि तुम्ही पण ऐकून घ्या की 1000 वर्ष राज्यामध्ये कोण कोण असणार ख्रिस्तासोबत. पहिली गोष्ट, तो हा जो न्याय झाला ना,
ह्या न्यायानंतर सर्व राष्ट्रातील जितके मेंढरे आहेत ना, ते सर्व ख्रिस्तासोबत शारीरिक देहामध्ये त्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील. ते देहामध्येच राहतील. दुसरे प्रकारचे लोक ख्रिस्तात पृथ्वीवरती महासंकट काळामध्ये ज्यांनी विश्वास ठेवला आणि ते देहामध्ये आहेत, ते त्याच देहामध्ये शरीरामध्ये प्रवेश करतील आणि त्या काळी लेकरं प्रसवतील त्या 1000 वर्षाच्या काळातही, आणि लेकरं लहानाचे मोठे होतील. पण तिथं पाप नसेल, कारण की त्याच्यात काय होणार आहे, सैतानाला पकडलं जाणार आहे, त्याला बांधून ते 1000 वर्षासाठी त्याला बंदिस्त केलं जाणार आहे. त्याच्यामुळे तिथं सैतान नसेल, दुष्टात्मे नसतील, पाप नसेल. बघा, ख्रिस्ताचं राज्य खूप चांगलं राहणार आहे. त्या ठिकाणी फक्त पवित्रता, शुद्धता, ख्रिस्ताची आराधना, तेच ह्या जगात राहील. तिसऱ्या प्रकारचे लोक कोण राहतील माहिती आहे का? ते तुम्ही आणि मी, जे आम्ही रॅप्चरमध्ये वर उचलले जाऊ. प्रभू आम्हाला घेऊन जाईल वरती आणि 7 वर्ष आम्ही एका सुरक्षित ठिकाणी आम्हाला ठेवेल प्रभू. आणि तो जेव्हा येईल ना या पृथ्वीवरती 7 वर्ष संपतेवेळी, तेव्हा पण आमचे दुसरं पुनरुत्थान आहे. त्या 7 वर्षाच्या काळामध्ये जितके मेले ते पुन्हा उठतील आणि तेही मग आम्ही सर्व एकत्रित त्या प्रभूसोबत या पृथ्वीवरती येऊ आणि प्रभूसोबत 1000 वर्ष राज्य करू. आम्ही देहामध्ये नसणार, आम्हाला गौरवशाली त्यावेळी प्राप्त मिळेल. जितके वर उचलले जातील रॅप्चरमध्ये, ते सर्व गौरवशालीमध्ये प्रभूसोबत राज्य करतील आणि जितके देहाम राहतील ते ह्या पृथ्वीवरती कंटिन्यू होतील. तेव्हा मरण नसेल, विपुल जीवन असेल, कारण की सार्वत्रिक जीवनाचा धनी आमचा राजा आहे आणि तो ह्या पृथ्वीवरती तेव्हा राज्य करणार आहे आणि आम्ही त्याच्यासोबत राहू. मित्रांनो, अंतसमयाच्या ज्या घटना आहे ना, त्या तुम्हाला थोडक्यात सांगतो, 5 मिनटं. एक ढोबळ, याच्याविषयी बरेच मतभेद असू शकतात, पण बायबलमध्ये जे आहे ना त्याविषयी आपण बघूया. अंतसमय काय होणार आहे? पहिलं तर मंडळीचं लोकांतर, त्यानंतर ख्रिस्त विरोधकाचा इस्रायल राष्ट्राशी करार, त्यानंतर तो 3.5 वर्षांनी करार मोडणार आणि यरुशलेमच्या मंदिरामध्ये तो जाऊन बसणार. सर्व जगाच्या सेना तो ख्रिस्त विरोधकाच्या सांगण्यावरून त्याच्या नियंत्रणामध्ये राहणार आणि म्हणून तो सर्वांना त्याला नमन करायची सक्ती करणार. शेवटी हर्मगिदोनची लढाई, त्यानंतर ख्रिस्ताचं गौरवी आगमन आणि ख्रिस्ताचं 1000 वर्षाचं राज्य. ह्या सर्वाविषयी प्रभू ख्रिस्ताने ह्या ठिकाणी त्याने वधस्तंभी जायच्या आधी आम्हाला शिकवलं. आणि शेवटचा 20वा जो आहे तो म्हणजे 26वा अध्याय वचन 1 ते 5 आणि वचन 14 ते 16. यहुद्यांचा ख्रिस्ताविरुद्ध कट करणे आणि यहुदा इस्करियोतचं येशू ख्रिस्ताला धरून देण्यासाठी मसलत करणे. असं म्हटलंय 2 दिवसांनी वल्हांडण सण आहे. आणि म्हणून मी म्हणतो की हे पण मंगळवारीच आहे, कारण की बुधवार गुरुवार अजून 2 दिवस बाकी आहे. वल्हांडण सण कधी सुरू होतोय? गुरुवारच्या सूर्यास्ताला वल्हांडण सुरू होतोय आणि तो शुक्रवारच्या संध्याकाळपर्यंत तो चालतो, सूर्यास्तापर्यंत. म्हणजे 2 दिवस हा जो मधला पिरियड आहे ना, हा कोणता काळ आहे? हा बुधवार आणि गुरुवार आहे. आणि मग गुरुवारच्या रात्री वल्हांडण सण सुरू होतोय सूर्यास्ताला. आणि म्हणून हाही जो घटना, ही पण घटना म्हणजे बघा, बुधवार हा पूर्ण शांततेचा दिवस आहे. ही 20वी घटना आहे मंगळवारची. आणि त्याच दिवशी इथं स्पष्ट लिहिलं बघा वचनामध्ये, आपण वचन वाचूया. 26 अध्याय वचन 2. तुम्हाला ठाऊक आहे की 2 दिवसांनी वल्हांडण सण आहे आणि मनुष्याच्या पुत्राला वधस्तंभावर खेळण्याकरता धरून दिला जाईल. आणि मग वचन 4 येशूला कपटाने जीवे मारावे अशी त्यांनी मसलत केली, परंतु ते म्हणाले लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको. हे त्यांचे विचार होते. पण देवाची इच्छा होती की ख्रिस्त हा वल्हांडण सणाचा कोकरा राहील आणि त्या दिवशीच तो सर्व जगाच्या पापांच्या क्षमेसाठी बदला जाईल. ही देवाची योजना होती आणि म्हणून देवाने ते त्याच्या सामर्थ्याने केलेलं आहे. बघा, हा जो आहे यहुदा इस्करियोत, हा कोण होता? हा शिष्य होता, 12 शिष्यांपैकी एक होता. ह्याला प्रेषित व्हायची संधी होती. जर त्याने येशूला फसवलं नसतं, धरून दिलं नसतं, तर त्याला काय होतं,
बघा, दुसऱ्या कोणत्याही मार्गाने येशू ख्रिस्ताला वधस्तंभी दिलंच असतं, पण ह्याला संधी होती. प्रेषित जुडास इस्करियोत म्हणायची, परंतु त्याने ती संधी साधली का? तो प्रेषित बनला का? प्रियांनो, यहुदा इस्करियोतने कायम पैशावर प्रेम केलं. ह्या जगामध्ये पैसा फार महत्त्वाचा नाही, कारण ती वापरायची एक वस्तू आहे. पैशाची गरज आहे. दारिद्र्य मी पण अनुभवलेलं आहे, आणि दारिद्र्य फार वाईट असतं, ते चांगलं नसतं. आणि देवाच्या लोकांनी, देव म्हणतो की त्यांनी सर्व गोष्टीमध्ये ते धनवान असावेत. देव आमच्या सर्व गरजा पुरवणारा आणि आम्हाला आशीर्वाद भरणारा देव आहे. पण आम्ही पैशाच्या मागे लागू नये. पैशाच्या मागे लागून बऱ्याच जणांनी आपल्याला हृदयाला भोकं पाडून घेतले, असं एक तीव्र वचन एक बायबलमध्ये आहे. हे आम्ही कायम आठवावं. पैसा कधीच इम्पॉर्टंट नाही आमच्यासाठी, परंतु यहुदा इस्करियोतने कायम पैशाच्या मागे राहिला, कायम पैशावरती प्रेम केलं. आणि आता इकडे येशू ख्रिस्त वधस्तंभी जायचं आहे, आणि तो काय करतोय? ते मुख्य याजक आणि परुषी सदुकी त्यांच्याशी मसलत करत आहे की जर मी येशूला धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल? त्यांनी त्याला 30 शिक्के मोजून दिले. त्याने ते घेतले. आता त्या काळचे ते 30 रुपये आपल्याला ते किरकोळ वाटतात, पण त्यावेळी त्या किमतीमध्ये शेत आलेलं आहे. म्हणजे शेत येण्यावेळी ती किंमत होती त्यावेळी, इतका तो पैसा होता. परंतु त्याने काय केलं? त्याने कसं धरून दिलं ख्रिस्ताला? उद्या आपण पाहू. त्याने चुंबन घेतलं. ख्रिस्त स्वर्गाचं दार आहे. यहुदा इस्करियोतने स्वर्गाच्या दाराचं चुंबन घेतलं, परंतु कुठं गेला? नरकात गेला. प्रियांनो, जो शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकेल तोच तरेल. आपल्या प्रत्येकाला, मला इन्क्लुझिव्ह ऑफ मी, आम्हाला प्रत्येकाला काळजी घ्यायची आहे की माझ्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी विश्वासामध्ये टिकून राहायला पाहिजे. विश्वासाची धाव ही संपवली पाहिजे, आणि विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत राखला गेला पाहिजे. जर यहुदा इस्करियोतसारखी आमची गत झाली आणि शेवटच्या काळामध्ये प्रवेश येईल किंवा मरताना जर आम्ही पापात मेलो तर आमचे काय होईल? प्रभू न्याय करणार आहे. परंतु आम्ही सांभाळलं पाहिजे. आम्हाला निरंतर शुद्ध पवित्र राहण्यासाठी प्रभू आम्हाला जागृत राहण्यासाठी इशारा देतो. देवबाप करो हे वचन प्रभू आम्हासाठी आशीर्वाद. थँक्यू. प्रियजन हो, पवित्र वचनासाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याची स्तुती करतो. व ह्या पवित्र दिवसांमध्ये आम्हाला ज्या महत्त्वपूर्ण घटना बघणं व त्यावर मननचिंतन करणं गरजेचं होतं ते प्रभू करवी, त्याच्या प्रिय दासा करवी आमच्यापर्यंत आलेलं आहे. आलेल्या वचनासाठी मी मनपूर्वक परमेश्वराला धन्यवाद देतो व पाळक साहेबांचेही मनपूर्वक आभार मानतो. आलेल्या वचनाला आपल्या मनात आपण घेऊया व त्यानुसार आपलं जीवन आपण जगूया. यासोबतच जो विश्वास आपल्या मंडळीतल्या प्रिय लेकरांनी बाळगलेला आहे बाप्तिस्म्याच्याद्वारे, त्यामध्ये त्यांनी दृढ असावं. सोबतच आजचं जे वचन आहे ते ह्या लेकरांसाठी आणि आम्हा मंडळीसाठी फारच उपयोगी आणि विश्वासात वाढण्यासाठी मदतगार असं आहे. धडगाव मंडळी, ढेकवत मंडळी, शहादा आणि धुळे ह्या मंडळांमध्ये बाप्तिस्मा विधी झालेले आहे, त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. आलेल्या वचनानुसार जीवन जगण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करो, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मी रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, आलेल्या वचनासाठी आपण आभार मानावत व या वचनानुसार आपण जीवन जगण्यासाठी प्रभूला समर्पण करावं. आमच्या पवित्र देवबापा, तुझं वचन सत्य, अविनाशी, तितकंच ते प्रखर आणि तेजस्वी सामर्थ्याने भरलेलं आहे, जे आम्हाला वारंवार आठवण देतं की आम्ही सावध असावं, आम्ही तयार असावं, आणि आम्ही जर परिस्थिती देवाच्या राज्याविरुद्ध निर्माण झाली तर तिला तोंड देण्यासाठी सक्षम बनावं, सहन करायला शिकावं, वेळ आली तर आपला प्राण द्यावा. तुझ्या मंडळीकडून ह्या गोष्टींची अपेक्षा
जेव्हा हे प्रभू येशू ख्रिस्ता तू केलीस तर तू स्वतः त्याचा नमुना दिलास आणि तू आम्हाला तुझ्यापासून शिकण्यासाठी सांगितलंस आणि त्या वचनांपासून आज सायंकाळी तू जो बोध आम्हाला केलास त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो. हे दिवस कठीण आहेत, जागोजागी बऱ्याच अशा घटना घडत आहेत. त्या 2000 वर्षापासून घडत आलेल्या जरी असल्या तरी वेग बघता प्रभू ह्या अत्यंत प्रचंड वेगाने ह्या घटना घडत आहेत. आम्हाला त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी हे पवित्र आत्म्या तू बळ दे, शहाणपण दे, दृष्टी दे, आमचा विश्वास मजबूत कर. खरा ख्रिस्त ओळखला तरच आम्ही खोट्या ख्रिस्ताला ओळखू शकू हे सत्य आम्हाला समजू दे. तुझ्या खऱ्या प्रेषित आणि संदेष्ट्यांना त्यांच्या शिक्षणाला जर आम्ही ओळखतो, समजतो, तर खोटं शिक्षण, खोटे प्रेषित आणि संदेष्टे आम्हाला निश्चित समजणार. म्हणून हे प्रभू या दिवसांमध्ये आमचं लक्ष तू वचनाकडे वळव. आम्हाला त्याच्यातून समज, आकलन आणि सामर्थ्य तू पुरव. आजच्या रात्री ज्या 10 घटना प्रिय प्रभू येशू तुझ्यापासून आम्ही शिकलो त्या प्रचंड उलथापालथीने भरलेल्या होत्या, तरी तू अगदी विश्वासाने शांतपणे वधस्तंभाला सामोरे जातो. तू अद्भुत आहेस. तुला समजणं कठीण जरी आहे तरी तुझ्यावर प्रीती करणं शक्य आहे. म्हणून आज रात्री आम्ही जाहीर करतो की प्रभू येशू ख्रिस्त तू आम्हाला आवडतोस, कारण तू आमच्यासाठी प्राण दिला. हे प्रभू तू आम्हा सर्वांना आज रात्री कृपा दे. आम्ही रेव्हरंड जयस्वाल त्यांच्या सेवा कार्यासाठी दिलेल्या वचनांसाठी तुझा धन्यवाद करतो. प्रभू त्यांची सेवा, त्यांचं जाणं, त्यांचं उठणं बसणं तू आपल्या हाती घे. तुझ्या पवित्र शास्त्राचं ज्ञान आणि आकलन क्षमता पुन्हा त्यांच्यामध्ये या वयातही तू निर्माण कर, यासाठी की जे त्यांचं बोध ऐकतील त्यांची उन्नती व्हावी, त्यांची दुरुस्ती व्हावी, त्यांची मन प्रफुल्लित व्हावी, असं तू वरदान त्यांना तू दे. आजच्या रात्री पुन्हा एकदा आम्ही तुझ्या वचनासाठी धन्यवाद देत आपल्या स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. आज रात्री तू आमचा सांभाळ कर आणि येणारा दिवस तुझ्या इच्छेने आमच्या आयुष्याला तू जोड. आमची प्रार्थना तू ऐक. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आमेन. प्रियजन हो, गेल्या शनिवारपासून आपले सन्माननीय वक्ते रेव्हरंड राजीव जयस्वाल पाळकसाहेब आपल्यासोबत आहे. मंडळीच्या वतीने मी त्यांचा आभार मानू इच्छितो. मंडळीचा सेवक या नात्याने मी रेव्हरंड राजीव जयस्वाल पाळकसाहेब आपलं मनपूर्वक आभार मानतो. आपण झावळ्याच्या रविवारी वचनाची सेवा केली, यासोबतच प्रति सायंकाळी पवित्र वचनातून आम्हाला बोध केला आणि पवित्र वचनाचं जे क्रमवार अतिशय सुंदर अशी मांडणी आहे ती पुन्हा एक वार आमच्या नजरेसमोर आणून दिली व वचनातून जे मार्गदर्शन केलं. आपण सहपत्नीक उपस्थित झातात पाळकसाहेब, आपल्या मंडळीच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार मानतो. उद्या सायंकाळपासून धुळे मंडळीमध्ये, आपल्या एस ए चर्च धुळे मंडळीमध्ये सन्मान्य पाळकसाहेबांची सेवा आहे. तर पाळकसाहेब आपली सेवा देवबाप आशीर्वादित करो. यासोबतच पंचवटी या ठिकाणी आपण, नाशिक या ठिकाणी आपण सेवा करता. आपल्याकडे मंडळी असताना देखील आपण नंदुरबार मंडळीसाठी वेळ दिलात व वचनाची सेवा केली. मी मंडळीच्या वतीने आपणा आणि सर्व पदाधिकारी वर्गाच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. प्रभुदेव बाप आपली सेवा आशीर्वादित करो. सोबतच प्रियांनो, उद्यासाठी सूचना आहे. उद्या सकाळी 9 वाजता शारोन या ठिकाणी बाप्तिस्मा विधी होणार आहे. तर सर्व सन्मान्य पंचमंडळ, सर्व पदाधिकारी वर्ग, पालक व विद्यार्थी आपणाला विनंती आहे, सकाळी 9 वाजता शारोन या ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता आपण भक्ती या ठिकाणी घेणार आहोत व उद्या सायंकाळी 7 वाजता चर्चमध्ये आपण उपस्थित राहू आणि रेव्हरंड संजय सिंग UBS पुणे हे आपल्याकडे येतील व वचनाची सेवा करतील. प्रभुभोजन विधी होईल व बाप्तिस्मा पावलेल्यांना आपण मंडळीमध्ये सहभागितेचा हात देऊ.
या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. आपण आता आपल्या जागेवर उभं राहू आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रभूच्या प्रार्थनेसाठी नंतर आशीर्वादासाठी रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब पुढे येतील, आशीर्वाद देतील आणि या रात्री ईश्वरा गीत गाऊन आजची भक्ती आपण समाप्त करू, एकमेकांना सलाम करून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, मान्य प्रभूचे दास जयस्वाल यांच्याबरोबर, त्यांच्या कुटुंब लेकरांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री सर्वांना सलाम.